नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र। मोबाईलचा कशा प्रकारे दुरुपयोग होतो। काही जण मोबाईल पाहण्याच्या नादात जेवण सुद्धा करत नाहीत। हेच मोबाईल अख्ख्या पिढीला बर्बाद करत आहे। तर मित्रांनो, सोशल मीडियाचा तुम्हाला गैरवापर आणि चांगला वापर हे सुद्धा माहित आहे, परंतु आजकाल तुम्ही सोशल मीडियाचा किती उपयोग होत आहे आणि दुरुपयोग तर त्याचा जास्त होत आहे। कारण की सोशल मीडिया हे तर आपल्या आयुष्यासाठी खूप आवश्यक आहे। तर तुम्हाला माहित आहे की सोशल मीडियामुळे बऱ्याच काही आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत। कारण की पहिले आपल्याला बोलाय म्हणजे साधन नव्हते, तर आता एक फोन लावला की आपल्याला बोलता येते। आणि त्यानंतर जेव्हा भेटीगाठी पहिले होत नव्हत्या, तर एका फोनवर आपल्याला म्हणजे बऱ्याच काही अशा जे गोष्टी आहेत, म्हणजे आपण कोणत्याही आपल्या सोशल मीडियाद्वारे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला एकमेकांच्या नाते जवळ घेतात। परंतु या काळात जे सोशल मीडियाचा असर आहे, म्हणजे 2020च्या आधी आपल्याला सोशल मीडियामध्ये जास्त काही जण दिसत नव्हते। सोशल मीडिया होती, परंतु आता जे 2020च्या नंतरचा जो काळ आहे त्यामध्ये अनेक जण या सोशल मीडियात गुंतलेले आहे आणि याचा खूप गैरवापर होत आहे, जे की तुम्हाला दिसूनच येते। लहान लहान 5-5 वर्षाची मुलं ज्यांच्या हातात मोबाईल दिसतात आणि त्यांचे आई बाबा त्यांच्याकडे पाहतात, लढायले की त्यांच्या हातात मोबाईल देतात। 5 वर्षाचे असो तर तरुण पिढी आणि वयोवृद्ध सुद्धा यामध्ये खूप गुंतलेले आहे। कारण की मोबाईलचा इतका गैरउपयोग होत आहे, जे की सोशल मीडिया म्हणजे तुम्हाला माहित आहे, इंस्टाग्राम, युट्यूब यांसारखे असे प्लॅटफॉर्म आहेत जे बिनफालतूचे कॉन्टेंट पाहतात, जे काही कशाच्याही कामीचे नसतात आणि त्यामध्ये टाइमपास करतात। या व्हिडिओचं म्हणणं हे नाही की तुम्ही सोशल मीडिया पाहतच जाऊ नका। सोशल मीडिया पण पाहिली पाहिजेत आणि आपल्या जीवनात ते खूप आवश्यक आहे, परंतु त्याचा गैरउपयोग म्हणजे आपण किती करत आहोत। आपले जे काम सोडून आपण 5-5 घंटे त्याच्यामध्ये बर्बाद करत आहोत आणि आपण जे असा बिनफुकटचा वेळ त्याच्यामध्ये जे टाकत आहोत, तर हे खूप गलत आहे। सोशल मीडियामुळे आपण एकमेकांना वेळ देऊन झालो, जे की पहिले आपण एकमेकांना मित्र बोलत होतो, एक सोबत राहत होतो, परंतु या सोशल मीडियामुळे आजकाल खूप गैरवापरामुळे आपण एकमेकांसोबत भेटणं होईना, बोलणं होईना। तर मित्रांनो, पहिले आपण लहानपणी आपण एकमेकांसोबत खेळायचो, एकमेकांसोबत चांगले राहायचो आणि त्यानंतर मैदानी खेळ सुद्धा खेळायचो। परंतु या मोबाईलचा असा गैरवापर होत आहे, माइंड डायव्हर्ट होत आहे आणि त्यानंतर आपल्याला जे अभ्यास करायचं मन लागते ते सुद्धा मन लागत नाही। म्हणजे आपण जास्त मोबाईल जर पाहिला तर आपल्याला अभ्यास सुद्धा करू वाटत नाही। तुम्ही या इंस्टाग्रामवर रील स्क्रोल करण्यापेक्षा आपण एकमेकांना म्हणजे जे इंस्टाग्रामवर कमेंट करतो तर ते अशा समोरासमोर कमेंट करा, जे की असे जोक मारतो, हे करतो। कारण की या सोशल मीडियाच्या जीवनामुळे आपलं जे खरोखरचं जे जीवन आहे ते आपलं बर्बाद होत आहे आणि एकमेकांचं बोलणं जे आहे ते आपल्याला म्हणजे बोलता येत नाही आणि आपल्याला म्हणजे समोरासमोर जे बोलतो ते आपल्याला खरोखर बोलता येत नाही आणि आपण सोशल मीडियावर कमेंट करतो की हे करू शकतो, ते करू शकतो। या सोशल मीडियाचा खूप गैरवापर होत आहे, हे तर तुम्हाला माहित आहे, परंतु याकडे सरकारने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे। कारण की सरकारने हे बाहेरचे जे ऍप आहे ते बंद केले पाहिजेत आणि आपल्या स्वतःचे इंडियाचे ऍप असले पाहिजेत। आणि आपले जर स्वतःचे ऍप असले तर आपण आपल्यामध्ये डेव्हलप करू शकतो आणि म्हणजे यामध्ये काय बदल करायचा काय नाही हे आपल्या स्वतःच्या हातात असते। परंतु आपण दुसऱ्याच्या ऍपवर जगत आहे आणि हे म्हणजे फार चुकीचं आहे। कारण की ते त्यांच्या मनाने बदल करू शकतात, त्यांना काय टाकायचं काय नाही ते त्यांच्यानुसार नवीन बदल करू शकतात। या व्हिडिओचा एकच मुद्दा होता की आपण जे सोशल मीडिया पाहत आहोत तर त्याचा गैरवापर करू नका, जे चांगला वापर करा आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहत जा, जे कॉमेडी असो किंवा फनी, म्हणजे आपल्या जीवनात ते पण आवश्यक आहे। परंतु त्यासाठी म्हणजे पर्टिक्युलर एक टाइम ठरवा आणि जेव्हा आपण एक टाइम ठरवल तेव्हा आपला म्हणजे एक सवय लागल आणि त्यानंतर बाहेरच्या जीवनात हे सुद्धा तुम्ही ते पण गोष्टी पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवश्यक वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच येत राहतील। धन्यवाद मित्र।